तर आपण बघा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय बघितलं, आपण पाहिलं की या ठिकाणी जो मॅक्सिमम टॉर्क आहे, जो आपण पाहिला मॅक्सिमम टॉर्क, पहिला एक टॉर्कचं इक्वेशन पाहिलं, मग कंडिशन पाहिला. पहिला आपण एक टॉर्कचं इक्वेशन लिहिलं, T = 3 divided by 2 by ns multiplied by s into 0 square multiplied by r2 divided by r2 square plus s x2 0 whole square. ठीक आहे, हे काय पाहिलं होतं आपण, टॉर्क पाहिलं होतं. याच्यावरून तुम्ही स्टार्टिंग टॉर्क काढू शकता. स्टार्टिंग टॉर्क जर काढायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी s काय करावं लागेल, या ठिकाणी s पुट करावं लागेल 1, कारण स्टार्टिंगला जी असते ती स्पीड किती राहते, 0 राहते. ठीक आहे, आपण पाहिलं होतं जशी पोल्स इंड्यूस झाला त्यांच्यामध्ये एक फोर्स आला, त्या फोर्समुळे रोटर काय झाला, ऍक्सिलरेट झाला. ऍक्सिलरेट होण्यासाठी पहिले टॉर्क पाहिजे, तो असते तुमचा स्टार्टिंग टॉर्क. जेव्हा ही स्टार्टिंग टॉर्कची काही व्हॅल्यू येत असेल, जेव्हा ही स्टार्टिंग टॉर्कची काही एक व्हॅल्यू येत असेल, तर अशा वेळेस आपण त्या मोटरला म्हणतो असतो सेल्फ स्टार्टिंग मोटर. जर स्टार्टिंग टॉर्क 0 असेल, जर मी इथे स्लिप 0 पुट केली, तर स्टार्टिंग टॉर्कची अमाउंट 0 येते का नाही. ठीक आहे, हा 1 होऊन जाणार, इथे हा 1 होऊन जाणार, कारण स्लिप किती राहते, 100% राहते. किंवा जेव्हा तुम्ही पाहता, जेव्हा तुमची मोटर काय आहे, तुम्ही काय करताय, जस्ट सप्लाय देताय आणि त्याला काय करताय, स्टार्ट करताय. मग अशा वेळेस तुम्ही पाहिजे काय म्हणू शकता की जो टॉर्क आहे, हा टॉर्क जो आहे प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू E/0 स्क्वेअर. और याला पण असंही म्हणू शकता, मला एक सांगा, हा ट्रान्सफॉर्मर, हा काय तुमचा, हा ट्रान्सफॉर्मर आहे ज्याची सेकंडरी काय आहे, रिव्हॉल्विंग आहे. मग अशा वेळेस तुम्ही असं म्हणू शकता, मला एक सांगा, काहीतरी एक ट्रान्सफॉर्मेशन रेशो राहणार, काही तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो राहणार. जर राहणार तर तुम्ही काय आहे, या व्होल्टेज मध्ये तो ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ आणू शकता. याला म्हणू शकता डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V स्क्वेअर काय आहे, तो आहे तुमचा अप्लाइड व्होल्टेज. तो आहे तुमचा अप्लाइड व्होल्टेज. मी इथे म्हणणार नाही की माझा रोटर रेझिस्टन्स वर डिपेंड करतो म्हणून टॉर्क. ठीक आहे, टॉर्क तुमच्या स्लिपवर डिपेंड करते, टॉर्क तुमच्या स्लिपवर डिपेंड करते, रोटर रेझिस्टन्स वर तुमचा टॉर्क डिपेंड करत नाही. ठीक आहे, हे काय आहे, कसं आहे, जसं आपण टॉर्क स्लिप आणि टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स बघू, त्याच्यामध्ये याला कव्हर अप करू. तर आता हे तर पाहिलं आपण टॉर्क बद्दल. जर मी मॅक्सिमम टॉर्कची गोष्ट केली, पहा याचे 2-3 नाव. याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो असतो आपण पुल आउट टॉर्क, याला म्हणतो असतो आपण पुल आउट टॉर्क, और याला आपण म्हणतो असतो ब्रेकडाउन टॉर्क, और याला म्हणतो असतो आपण ब्रेकडाउन टॉर्क. और हा काय तुमचा मॅक्सिमम टॉर्क आहे. मॅक्सिमम टॉर्क आपण पाहिलं होतं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, और या ठिकाणी कॉन्स्टंट येतो K मल्टिप्लाय बाय E/0 स्क्वेअर डिवाइडेड बाय x/0. हे आपण काल इक्वेशन पाहिलं, हे दोन्ही साठी व्हॅलिड आहे. मॅक्सिमम टॉर्क आयदर पॉसिबल आहे, मॅक्सिमम टॉर्क आयदर पॉसिबल आहे, एक तर स्टार्टिंगला और अंडर रनिंग कंडिशन. तुम्ही बोथ ठिकाणी आणू शकता. रिझन ही सांगतो, रिझन पहा. आता जर मी याला म्हटलं अंडर रनिंग कंडिशन, हा तुमचा मॅक्सिमम टॉर्क और पुल आउट टॉर्क और तुमचा ब्रेकडाउन टॉर्क. मग अशा वेळेस तुम्ही काय होता, कंडिशन काय होता, R2 काय डिसाइड करते, R2 S x/0 जेव्हा राहते तेव्हाच काय मिळते तुम्हाला, मॅक्सिमम टॉर्क मिळते अंडर रनिंग कंडिशन. तेव्हा काय मिळते, अंडर रनिंग कंडिशन हे मिळते. आता मला पाहायचा पहिले तर एक एक याचे प्रत्येकाबद्दल आपण थोडं डिस्कस करू. मला सांगा R2 काय आहे, रोटर रेझिस्टन्स पर फेज. ठीक आहे, इथे पर फेज म्हणतो, कुठलीही क्वांटिटी घ्या ती पर फेजच राहणार. करंट घ्या, व्होल्टेज घ्या, रेझिस्टन्स घ्या, रिॲक्टन्स घ्या, या सगळ्या पर फेज राहणार, कारण तुम्ही डील करताय 3 फेज इंडक्शन मोटर सोबत. ते काय आहे, रोटर रेझिस्टन्स पर फेज, आणि हा काय आहे, रोटर रिॲक्टन्स पर फेज. ठीक आहे, जर तुम्ही असं बघत असेल, जर तुम्ही प्रॅक्टिकली बघत असेल, तर तुमचे जे आहे रोटर बार तुमचे कॉपरचे राहतात. ठीक आहे, रोटर बार्स काय राहतात तुमचे, कॉपरचे राहतात. मग हा रोटर रेझिस्टन्स काय राहतो, खूप कमी राहतो. रोटर रेझिस्टन्स काय राहतो, खूप कमी राहतो ॲज कंपेअर्ड टू रोटर रिॲक्टन्स ॲट स्टँड स्टिल. हा काय आहे, अंडर स्टँड स्टिल कंडिशन. जेव्हा NR 0 होता तेव्हा त्याला काय लागलं, x/0 म्हणजे काय, जेव्हा स्लिप तुमची काय आहे, स्लिप आहे 1, और रोटर काय आहे, रोटर फिरत नाही आहे. जेव्हा रोटर स्टॉप कंडिशनला आहे तेव्हा जर तुम्ही असं बघत असाल तर रोटर रेझिस्टन्स असतो हा खूप कमी राहतो. मला एक सांगा, तुम्ही वाउंड रोटर घ्या और स्क्वेअरल गेज रोटर घ्या, दोन्ही केसमध्ये बघा, दोन्ही केसमध्ये काय होत आहे, दोन्ही केसमध्ये तुम्ही कॉपरचेच रॉड्स यूज केले, कॉपरची वाइंडिंग यूज केली. सरळ आहे, कॉपरची वाइंडिंग यूज करणार तर रोटर रेझिस्टन्स पर फेज काय येणार आहे, कमी येणार आहे कमी.
हा खूप कमी राहणार. कोणाच्या रिॲक्टन्स. रिॲक्टन्स कशावर डिपेंड करते? रिॲक्टन्स डिपेंड करते की टाइप्स ऑफ स्लॉट्स कोणते यूज केले तुम्ही जर या ठिकाणी ते स्लॉट्सचं जर बघितलं असेल, आपण पाहिलं ओपन स्लॉट, नेक्स्ट होता तुमचा सेमी ओपन और सेमी क्लोज, और दुसरा होता तुमचा क्लोज. आपण कोणतं यूज करतो? सेमी ओपन. तरीही त्या ठिकाणी काहीतरी एक रिॲक्टन्स राहते. रिॲक्टन्स अजून डिपेंड करते. रिॲक्टन्स जे आहे ते आणखी डिपेंड करते तुमच्या एअर गॅपवर. जर एअर गॅप जास्त असेल तर तुमचा जो लिकेज रिॲक्टन्स आहे, ज्याला आपण म्हणतो लिकेज रिॲक्टन्स, हा लिकेज रिॲक्टन्स काय असतो? हा खूप जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू रेझिस्टन्स. आता मला एक सांगा, हे जे कंडिशन्स आपण म्हणतो R2 इज मच ग्रेटर, R2 इज मच लेस दॅन X20. आता जर मी दोघांचं व्हेरिएशन बघत असेल, बघा जर मी जर बघत असेल की सपोज करा ही R2 ची व्हॅल्यू आहे, ही आहे तुमची R2 ची व्हॅल्यू, याला म्हणतो मी हाय R2 रोटर रेझिस्टन्स काहीतरी एक व्हॅल्यू. ठीक आहे. आता हे कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये पाहतोय, कसं पाहतोय इथे बघा. ही आहे तुमची स्पीड. ठीक आहे. इथे मी म्हणतो ही आहे तुमची सिंक्रोनस स्पीड, ही आहे तुमची सिंक्रोनस स्पीड, आणि इथे आहे स्पीड 0. मला एक सांगा, स्पीड जर 0 असेल तर स्लिप किती राहते? 1. स्पीड जर 0, रोटरची स्पीड जर 0 तर स्लिप किती? 1. जर रोटरची स्पीड इज इक्वल टू सिंक्रोनस स्पीड झाली तर स्लिप किती राहते? 0. स्लिप नेहमी 1 to 0 असते. पण स्लिप इथे हाच एक छोटासा पॉइंट आहे जिथे ना खूप जास्त कन्फ्युजन होते. प्रत्येक स्टुडंट हा याच इथे की सर स्लिप 1 to 0 होता. आपल्याला कशी सवय? आपल्याला सवय सगळ्या गोष्टी आहेत 0 to 1 जातात. ठीक आहे. 0 to 100% आहे. पण स्लिपचं उलटं राहतं. स्लिपचं काय राहतं? उलटं राहतं. ठीक आहे, राहते 1 to 100%. आयडियली तशी स्लिप नाहीच पाहिजे आपल्याला. आयडियली जर म्हणत असेल तर स्लिपची व्हॅल्यू किती पाहिजे? स्लिप खूप कमी पाहिजे, खूप कमी. ठीक आहे. पण ती 0 कधी पॉसिबल नाही, कारण जर स्लिप 0 झाली तर टॉर्क तुमचा जो आहे, जो टॉर्क तुमचा, आपण हे टॉर्क इक्वेशन पाहिलं तर स्लिपची व्हॅल्यू 0 टाकली तर हे टॉर्क इक्वेशनच काय होऊन जाते? टॉर्क कसं होऊन जाते? 0. जर टॉर्क 0 झाला तर स्पीड काय होणार? हे कमीच होणार आहे. मग अशा वेळेस कधी जे आहे तुमची इंडक्शन मोटर रन करत नाही सिंक्रोनस स्पीडवर, मग हे बघा तुम्ही काय करता? 1 to 0. मला एक सांगा, जर मी म्हटलं हे मच ग्रेटर दॅन 0, हे काय मच ग्रेटर दॅन 0 आहे, मी म्हणतो ही X20 ची व्हॅल्यू. आता बघा इकडनं जर इकडे जात असेल तर स्लिप काय होत तुमची? काय होत चालली? कमी होत चालली. स्लिप काय होत चालली? कमी होत चालली. तर मग अशा वेळेस तुमचा रोटर रिॲक्टन्स एज X20, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी काय होत जाणार? रिलेटिव्ह स्पीड कमी होत जाणार, फ्रिक्वेन्सी काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. जर फ्रिक्वेन्सी कमी होत गेली तर तुमचा हा जो रिॲक्टन्स आहे, ज्याला अंडर रनिंग कंडिशन आपण X2S म्हणतो, ज्याला आपण अंडर रनिंग कंडिशन म्हणतो X2S, हा X2S काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. हा कमी होत जाणार, आणि हा याला, ठीक आहे, याला थोडंसं इथे हा काय होत जाणार? कमी होत जाणार, आणि हा जेव्हा स्लिप 0 झाली तर रिॲक्टन्स काय होणार आहे? 0 होणार. कारण हा एस स्लिप 0 तर हा किती? 0. स्टँड स्टिल कंडिशन आहे. आता बघा एकच असा पॉइंट येतो जिथे R2 इज इक्वल टू S X20 जो आहे हा काय, तो एकच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन येतो. आता बघा हे मॅक्सिमम टॉर्कच्या रिगार्डिंग मी काय बोलतो आहे ते तुम्हाला कळेल. आता मॅक्सिमम टॉर्क जो असतो ना, हा मॅक्सिमम टॉर्क या इक्वेशन वरनं पहिले तर आपल्याला दिसते की इट इज इंडिपेंडेंट ऑफ रोटर रेझिस्टन्स. हा काय इंडिपेंडेंट आहे रोटर रेझिस्टन्स. रोटर रेझिस्टन्स वर डिपेंड करते का? नाही. बट कंडिशन आणि ही मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे. सेकंड, याला मी म्हणतो मोस्ट इम्पॉर्टंट. पहा, जर मला एक सांगा रोटर रेझिस्टन्स हा असेल तर हा इंटरसेक्शन पॉइंट मिळाला, म्हणजे ही कंडिशन या पॉइंटवर मिळाली तुम्हाला. जर या पॉइंटवर मिळाली तर या पॉइंटवर एक काहीतरी रोटरची स्पीड असेल येणार. या पॉइंटवर काय असणार आहे? रोटरची काय असणार आहे? एक काय असणार आहे? स्पीड असणार आहे येणार. मग अशा वेळेस तुम्ही पहा की तुमचा जर मी रोटर रेझिस्टन्स व्हेरी केला, जर रोटर रेझिस्टन्स जर मी व्हेरी केला, रोटर रेझिस्टन्सला काय करतो? इन्क्रीज करतो. जर रोटर रेझिस्टन्सला इन्क्रीज केला तर बघा हा रोटर रेझिस्टन्स होता, तुम्हाला हा इंटरसेक्शन पॉइंट मिळाला. काही झालं तरी एकच इंटरसेक्शन पॉइंट येणार. रोटर रेझिस्टन्स वाढवला, या R2 ची प्रीवियस व्हॅल्यू होती, ही R2 ची न्यू व्हॅल्यू आहे. तुम्ही रोटर रेझिस्टन्स काय करून इन्क्रीज केलं. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय मिळाला? हा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे आपल्याला काय पाहिजे? ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होईल या पॉइंटवर.
R2 इज इक्वल टू काय S x to 0. हा काय ग्राफ कसला आहे रेड वाला S x to 0. S मल्टिप्लाय बाय x to 0. जशी जशी स्पीड वाढत राहिली तुमची स्लीप कमी होत चालली तर तुमचा हा जो x to s आहे ज्याला तुम्ही म्हणता S into x to 0 हे आपल्याला कमी कमी होत चाललं. ठीक आहे. हा इथे इंटरसेक्शन पॉइंट मिळाला. आता झालं बघा रोटर रेझिस्टन्स ने अमाउंट ऑफ मॅक्सिमम टॉर्क हा अमाउंट चेंज नाही झाला कधीच. रोटर रेझिस्टन्स ने अमाउंट कधी चेंज नाही केला. रोटर रेझिस्टन्स ने काय चेंज केलं? रोटर रेझिस्टन्स ने चेंज केलं. रोटर रेझिस्टन्स काय करते पहा रोटर रेझिस्टन्स R2 will decide. ठीक है R2 will decide the speed at which maximum torque occur. ठीक है R2 ने काय डिसाइड केलं की कोणत्या पॉइंटवर कोणत्या स्पीडवर या इक्वेशन वर बोलतो आपण मॅक्सिमम टॉर्कच्या इक्वेशन वर. मॅक्सिमम टॉर्क पहिले ते इंडिपेंडेंट आहे रोटर रेझिस्टन्स चे. रोटर रेझिस्टन्स तुम्ही काही करा रोटर रेझिस्टन्स तुम्ही काय करा याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार. जसं स्पीड टॉर्क मध्ये तुम्हाला ते सांगेन की रोटर रेझिस्टन्स ऍड केल्याने टॉर्क वर फरक नाही पडत स्पीड वर फरक पडतो. ठीक आहे तो काय आहे इंडिपेंडेंट आहे रोटर रेझिस्टन्सच्या. पण रोटर रेझिस्टन्स काय डिसाइड करते रोटर रेझिस्टन्स डिसाइड करते की स्पीड ऍट विच मॅक्सिमम टॉर्क ऑफर. आता मी काय केलं रोटर रेझिस्टन्स आणखीन वाढवला. मी रोटर रेझिस्टन्स वाढवला. मी इतका केला रोटर रेझिस्टन्स याच्याकडे बघा या पॉइंटकडे बघा. या पॉइंटवर मी रोटर रेझिस्टन्स काय केलं एवढा वाढवला की जिथे पहिले तुमचा काय x to 0 होता. x to 0 इज इक्वल टू काय करून टाकलं R2 इज इक्वल टू काय x to 0 रोटर रेझिस्टन्स वाढवला. तर इथे इंटरसेक्शन पॉइंट एकच मिळाला. तर इथे काय मिळाला इंटरसेक्शन पॉइंट एकच मिळाला. हा इंटरसेक्शन पॉइंट मिळाला. तर मग अशा वेळेस स्पीड किती होती 0. अशा वेळेस स्पीड किती होती 0 होती. स्लीप किती आहे तुमची 1 आहे. रोटरची स्पीड किती आहे 0. म्हणजे हे तुम्हाला काय मिळाला R2 इज इक्वल टू x to 0 या कंडिशनला मॅक्सिमम टॉर्क मिळाला. आणि हे केव्हा मिळते ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग. तुम्ही जर बघत असाल दोन्ही कंडिशन सेम आहे. चेंज स्लीप वर आहे. रोटर रेझिस्टन्स काय डिसाइड करू राहिला रोटर रेझिस्टन्स सांगेन तुम्हाला की मॅक्सिमम टॉर्क कोणत्या सिच्युएशनला मिळेल. आता काही लोकांच्या डोक्यात हाही थॉट येतो सर रोटर रेझिस्टन्स अजून वाढवून देतो. रोटर रेझिस्टन्स आणखी वाढवून देतो. आता मला एक सांगा जर रोटर रेझिस्टन्स तुम्ही खूप वाढत गेले रोटर रेझिस्टन्स वाढत गेले तुम्हाला टॉर्क जास्त पाहिजे यासाठी तुम्ही रोटर रेझिस्टन्स वाढवतो काय होणार आहे. जर स्टार्टिंगला रोटर मधनं करंटच फ्लो नाही झाला जर स्टार्टिंगला रोटर मधनं करंटच फ्लो नाही झाला तर टॉर्क येणार का नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रोटरचे काय काय करून दिले या ठिकाणी जे आहे कनेक्शन ओपन करून दिले. ठीक आहे त्याला क्लोज केलं नाही त्याला शॉर्ट सर्किट केलं. जर त्याला शॉर्ट सर्किट केलं तर रेझिस्टन्स किती इनफायनाइट. रेझिस्टन्स किती इनफायनाइट. आता मला एक सांगा ईएमएफ ते इंड्यूस होणार फ्लक्स कट होणार ईएमएफ इंड्यूस होणार करंट फ्लो होणार का नाही होणार. रिझन काय आहे करंट सेटअप होण्यासाठी तुम्ही काय केलं तिथे जे पोटेन्शियल होतं तर पोटेन्शियल काय करते करंटला सेटअप करते. जर रेझिस्टन्स खूप जास्त असेल तर तो पोटेन्शियल त्या ठिकाणी करंट सेटअप करू शकणार नाही टॉर्क येणार नाही. ही हायेस्ट पॉसिबल कंडिशन आहे रोटर रेझिस्टन्स की तुम्ही रोटर रेझिस्टन्स एवढा आणू शकता R2 इज इक्वल टू काय x to 0 इथपर्यंत तुम्ही काय करू शकता रोटर रेझिस्टन्सला वाढवू शकता. जर रोटर रेझिस्टन्स खूप कमी असेल तर तुम्हाला जे आहे हा मॅक्सिमम टॉर्क नियर टू सिंक्रोनस स्पीड मिळेल. जर रोटर रेझिस्टन्स खूप कमी असेल ॲज कम्पेअर टू रिएक्टन्स ही कंडिशन तर तुम्हाला काय मिळणार आहे नियर टू सिंक्रोनस स्पीड. हा पॉइंट कुठे येणार आहे हा पॉइंट येणार आहे नियर टू सिंक्रोनस स्पीड. नियर टू सिंक्रोनस स्पीड काय मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे मॅक्सिमम टॉर्क. ठीक आहे या ठिकाणी आपण म्हटलं की मॅक्सिमम टॉर्क इज इंडिपेंडेंट ऑफ रोटर रेझिस्टन्स. रोटर रेझिस्टन्स विल डिसाइड whether or the speed at which या ठिकाणी आपण रोटर रेझिस्टन्स विल डिसाइड the speed at which maximum torque ऑकर मी याला इम्पॉर्टंट म्हणतो. पुन्हा हे मेन्शन करत असताना या ठिकाणी हे मेन्शन करतो रोटर रेझिस्टन्स अमाउंट ऑफ टॉर्कला कधीच हात लावत नाही. रोटर रेझिस्टन्स हा नेहमी स्पीडला चेंज करेल टॉर्कला चेंज करणार नाही. टॉर्कला जर चेंज करायचं असेल
टॉर्कला जर चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, या इथे व्होल्टेज चेंज करावं लागेल. इथे काय करावं लागेल, व्होल्टेज चेंज करावं लागेल. इथे कुठेही म्हणता नाही की हा रेझिस्टन्सवर डिपेंड करते म्हणून. मी कुठेच मेन्शन केलं नाही, असं एकही म्हटलं नाही की टॉर्क तुमचा रेझिस्टन्सवर डिपेंड करते. टॉर्कचं रिलेशन करंट सोबत आहे. आता ते पण हो की सर तुम्ही म्हणता मग रेझिस्टन्स वाढवला तर करंट कमी होणार, टॉर्क कमी होणार. या ठिकाणी तेच डिस्कस करू की स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणते आपल्याला. या स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपल्याला काय बघायचं आहे, यावरूनही आपल्याला वर्किंग प्रॉपरली कळतं. आता आपल्याला ना कुठलीही मोटर घ्या, ठीक आहे. जर त्या मोटरवर तुम्ही लोड लावता, ठीक आहे, लोड लावताय, तर जेव्हा लोड लावताय तेव्हा काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी त्याची स्पीड काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. कंडिशन कुठल्याही मोटरवर जर तुम्ही लोड लावला तर त्याची स्पीड काय होते, कमी होते. तो कमी स्पीडवर फिरतो, ठीक आहे. म्हणजे काय होते, इकडलं तुमचा टॉर्क काय होऊन जाते, इन्क्रीज होऊन जाते. इंटरसेक्शन पॉईंट येते, त्या इंटरसेक्शन पॉईंटवर काय होते, तुमची मोटर काय करते, रन करते. तर आता आपल्याला हेच पाहायचं आहे. पहिले आपण बघू की इथे स्पीड टॉर्क और टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स कशी राहते. यानंतर आपण बघू की एक पॅरामीटर जर चेंज केले, एक जर पॅरामीटर आपण चेंज केले तर याच्यावर काय इम्पॅक्ट होतो. पहा, मी या ऍक्सिसवर घेतो आहे टॉर्क, या ऍक्सिसवर घेतला आहे टॉर्क. इथे याच्यावर घेतो आहे स्पीड, मी घेतोय इथे हा पॉइंट आहे NR इज इक्वल टू 0, ठीक आहे. जेव्हा रोटरची स्पीड 0 आहे त्याच्यापासून तुम्हाला खूप साऱ्या बुक मध्ये याला व्होल्टेज दिसेल. ही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला अशी दिसेल की NR इज इक्वल टू NS पासून चालू केली, तुम्ही कसेही चालू करू शकता, ठीक आहे. असं जरुरी नाहीये, पण आपल्याला याच्यावरनं समजते, की काय होत आहे. जर NR इज इक्वल टू 0 तर रोटर स्पीड इज इक्वल टू जर 0 असेल तर तो 100% काय करेल, लॅग करेल. 100% काय राहणार आहे, मागे करणार आहे. 100% काय आहे, तो काय करेल, स्लिप करेल. तर हा एक पॉइंट आपला जेव्हा रोटरची स्पीड 0 आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपला हा आहे जेव्हा तुमची जी आहे रोटरची स्पीड इज इक्वल टू काय आहे, सिंक्रोनस स्पीड राहणार. तेव्हा रोटरची स्पीड जेव्हा सिंक्रोनस स्पीड राहणार तेव्हा त्या ठिकाणी जर बघायचं असेल तर या ठिकाणी काय राहणार, जेव्हा NR इज इक्वल टू NS आहे, तुमची स्लिप इज इक्वल टू काय राहणार आहे, 0. एक गोष्ट लक्षात घ्या, रोटरची स्पीड NR इज इक्वल टू 0 पासून NS पर्यंत व्हॅरी करेल, ठीक आहे. NS पर्यंत काय करेल, व्हॅरी करेल. वेअर स्लिपची व्हेरिएशन्स कशी राहणार, स्लिप कुठून जाणार आहे, 1 टू काय जाणार आहे, 0 जाणार. आता मी म्हणतो तुम्ही काय केलं, तुम्ही या ठिकाणी मोटर सध्या आपण समजू की तुम्ही नो लोडवर चालू करता. मोटर काय करता आहे, नो लोडवर काय करता आहे, चालू करता आहे. नो लोडवर चालू केली तर इथे एक काहीतरी एक स्टार्टिंग टॉर्क येणार, ठीक आहे. आपण याला ना थोडंसं इथे मी एक लाईन ड्रॉ करून देतो, एक रेफरन्स लाईन ज्यावरून आपल्याला कळेल. हा आहे तुमचा फुल लोड टॉर्क, ठीक आहे. हा आहे तुमचा फुल लोड टॉर्क और याला म्हणू शकतो आपण रेटेड टॉर्क, ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो 100% टॉर्क, ज्याला काय म्हणतो आपण 100% टॉर्क. याला ना मी पर युनिट मध्ये 1 लिहून देतो, ठीक आहे. और याला 100% म्हणून देतो, हा 100% टॉर्क. आता पहा, कुठल्याही मोटरला, कुठलीही मोटर असू द्या, सगळ्या मोटरची एकच कंडिशन की नेहमी स्टार्टिंग टॉर्क काय पाहिजे असते, जास्त पाहिजे असते. नेहमी काय पाहिजे असते, स्टार्टिंग टॉर्क काय पाहिजे असते, जास्त पाहिजे असते. कुठलीही मोटर एक्सेप्ट फॅन लोड मध्ये स्पीडचं जास्त इम्पॉर्टन्स आहे, टॉर्कचं नाही. कारण जे तुम्ही फॅन्स पाहता या फॅन मध्ये काय राहते, तुम्हाला ते हाय स्पीडवर फिरले पाहिजे. ते काय फिरले पाहिजे, हाय स्पीडवर फिरले पाहिजे. त्याचं काम आहे आपल्याला हवा देणं. मग अशा वेळेस तुम्ही जे पाते वगैरे यूज करता, हे ॲल्युमिनियमचे लाईट वेट पाते जे आहेत ते यूज करतात, जे ब्लेड्स असतात त्याचे. और या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की तुम्ही प्लास्टिकचे पण ते जे आहे ब्लेड्स यूज करतात त्या ठिकाणी. कशासाठी, कारण त्या मोटरचं काम आहे आपल्याला हवा देणं, ना की तिथे कोणता एक मेकॅनिकल ड्राईव्हला त्याला काय करायचं, रोटेट करायचं. पण तसं बाकी सगळ्या केसमध्ये जर तुम्ही बघत असेल, तुम्हाला स्टार्टिंग टॉर्क काय पाहिजे असते, जास्त पाहिजे असते. आता आपल्याकडे तर 2 मोटर आहे, एक स्क्वेरल गेज आणि दुसरी आहे तुमची
वाऊंड रोटर इंडक्शन मोटर, त्याला तुम्ही म्हणता स्लिप रिंग इंडक्शन मोटर. जर अशा केसमध्ये बघत असेल, मी काय केलं, कुठलाही एक्सटर्नल रेजिस्टन्स लावत नाही आहे, काहीही करत नाही आहे, डायरेक्ट काय करतोय, बाउंड रोटर असू द्या त्याचे हे रोटरला काय केलं, डायरेक्ट शॉर्ट सर्किट केलं. जे 3 आपल्याला टर्मिनल मिळाले होते बाहेर, त्यांना काय करून दिलं, डायरेक्ट काय केलं, शॉर्ट सर्किट केलं. और स्क्वेअर गेज मध्ये देत असेल तर आता शॉर्ट सर्किट. मग अशा वेळेस मी पाहतोय की स्टार्टिंग टॉर्क कसा, तर स्टार्टिंग टॉर्क जो असतो, हा स्टार्टिंग टॉर्क हा जो रेटेड टॉर्क आहे याच्यापेक्षा जास्त असतो. किती जास्त हा असतो, हा पॉसिबल आहे 1.5 to 3 टाइम्स. ठीक आहे, पॉसिबल आहे 1.5 to 3 टाइम्स. 1.5 म्हणजे हा पॉसिबल आहे 150%. मी घेतो मिनिमम व्हॅल्यूज घेतो. ठीक आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे, असं आहे. फक्त स्टार्टिंग टॉर्क हा रेटेड टॉर्क पेक्षा नेहमी जास्त असतो, खूप जास्त नाही. आपण असं म्हणू की हे जे 1.5 to 2 टाइम्स म्हणजे हा जर 100% असेल तर हा किती 150 ते 200% पॉसिबल आहे तुमचा काय स्टार्टिंग टॉर्क. आता तुम्ही काय केलं, तुम्हाला स्टार्टिंग टॉर्क मिळाला. रोटर काय असणार आहे, फिरायला लागणार. रोटर काय असणार आहे, या ठिकाणी काय असणार आहे, फिरायला लागणार आहे. तर मग अशा वेळेस ही जी कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही ड्रॉ केली, ही जर कॅरेक्टरिस्टिक जर तुम्ही प्लॉट केली, तर ही कॅरेक्टरिस्टिक्स इथे अशी. ही कॅरेक्टरिस्टिक्स इथे अशी. जर तुम्ही ड्रॉ करा तर तुम्हाला जी कॅरेक्टरिस्टिक्स दिसेल, टॉर्क स्लिप असू द्या और टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स असू दे. पहा का, हे जे आहे जेव्हा मोटर स्टार्ट होते तेव्हा, आता तुम्ही काय केलं की मोटर स्टार्ट झाली आहे तुमची, अंडर रनिंग कंडिशनला आल्या, मला याला चेक करायचं आहे की मोटर कशी का ऑपरेट होणार, टॉर्क आणि स्पीडचं और टॉर्क आणि स्लिपचं काय रिलेशन आहे हे जर मला बघायचं असेल. आता मला एक सांगा, जर मी नो लोडवर ऑपरेट करतोय, जर मी काय करतोय नो लोडवर ऑपरेट करतोय, तर मोटर काय करते, मोटर जी आहे जनरली रन करते. पहा नो लोडवर टॉर्कची व्हॅल्यू खूप कमी राहते. पहा हा तुमचा टॉर्क आहे, हा तुमचा काय आहे, टॉर्क आहे. टॉर्कची व्हॅल्यू खूप कमी आहे. किती पॉसिबल आहे, 5 ते 10% पॉसिबल आहे. कशाला, फक्त त्याला काय करावं लागते, फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेसला ओव्हरकम करण्यासाठी जेवढा टॉर्क लागेल तेवढाच टॉर्क काय करेल, तो प्रोड्यूस करेल. कारण नो लोड आहे. नो लोड म्हणजे काय की मेकॅनिकल लोड तुम्ही लावलेला नाही. मग अशा वेळेस टॉर्कची व्हॅल्यू खूप कमी राहते. हा काय करते, ह्या ठिकाणी हे राहते नियर टू सिंक्रोनस स्पीड. हे काय राहते नियर टू सिंक्रोनस स्पीड. तुम्हाला म्हणजे हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आला, हा सिंक्रोनस स्पीडच्या जवळ आला. सिंक्रोनस स्पीडवर कधीही आपली इंडक्शन मोटर रन करत नाही. सिंक्रोनस स्पीडवर कधीही इंडक्शन मोटर रन करत नाही. सिंक्रोनस स्पीडवर पहा ना, या पॉइंटवर सिंक्रोनस स्पीड इथे जर म्हटलं या स्पीडवर हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन येणार. टॉर्क किती राहणार या ठिकाणी, 0. टॉर्कची व्हॅल्यू किती राहणार या ठिकाणी, जर या ऍक्सिस वरचा कुठलाही पॉइंट घेतला ज्याच्यावर तुम्ही स्पीड पाहताय, जर तुम्ही सिंक्रोनस स्पीड घेत असेल तर अशा वेळेस तुमची टॉर्कची व्हॅल्यू काय होते, 0 होऊन जाते. ठीक आहे, सध्या नो लोडवर आहे. आता बघा, म्हणजे जर तुम्ही लोड वाढवत असेल, पहा मोटरचं काम काय, लोड वाढवता म्हणजे तुमच्याकडे लोड टॉर्क असतोय, हा लोड टॉर्क वाढवला. ठीक आहे, लोड वाढवला म्हणजे काय केलं, लोड टॉर्क वाढवला, जो मेकॅनिकल लोड देतो. आता जो मेकॅनिकल लोड देत आहे, लोड टॉर्क जर वाढवला तर माझ्या मोटरनी पण त्याचा टॉर्क, स्वतःचा टॉर्क पहिले खूप कमी, पहिले काय आहे, टॉर्क खूप कमी आहे. किती टॉर्क आहे, फ्रिक्शनल टॉर्क आहे. आता त्याच्यावर लोड दिला. मला एक सांगा, मी सायकल चालवत होतो, त्या सायकलवर एकाला बसवलं, त्याला जर एकाला बसवलं म्हणजे काय आला, तिथे काय आला, लोड आला. तो जर लोड आला तर मला काय एक्स्ट्रा पुश द्यावं लागेल, एक्स्ट्रा पुश द्यावं लागेल. एक्स्ट्रा पुश देणं म्हणजे काय की मला टॉर्क वाढवावं लागेल. मोटर काय करेल, मोटर ऑटोमॅटिकली त्याचा टॉर्क वाढवेल. मोटर हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली करते. मी काय म्हणतो, कधीही तुम्ही कोणताही अप्लायन्स करा, ठीक आहे, जिथे तुम्ही काहीतरी चेंजेस करताय, व्हेरिएशन्स होत आहे, असा कुठलाही अप्लायन्स पहा. तुम्हाला आता नेहमी मी म्हटलं की व्होल्टेज रेटिंग दिली असणार, पॉवर रेटिंग दिली असणार, तुम्हाला कधीही तिथे करंट रेटिंग दिलेली नसणार. कारण करंट मोटर त्याच्या रिक्वायरमेंट नुसार, व कुठलाही अप्लायन्स त्याच्या रिक्वायरमेंट नुसार काय घेतो, करंट घेतो. ठीक आहे, जर तुम्ही लोड वाढवला तर म्हणजे काय झालं, लोड वाढवला तर तुमचा करंट काय होते, इन्क्रीज होते. करंट काय होते, इन्क्रीज होते. कोणाकडून होणार, हे जर सिक्वेन्स बघायचं कसं होते पहा. तुम्ही लोड वाढवला, लोड वाढवला तर काय झालं, स्पीड काय झाली, कमी. पहा सिक्वेन्स पहा, लोड टॉर्क वाढवला, मी सिक्वेन्स लिहून देतो तुम्हाला. लोड टॉर्क जर वाढवला तर सेकंड तुमचा रोटर स्पीड काय झाली, कमी झाली. पहा सिक्वेन्सला लक्षात घ्यायचं, प्रत्येक वेळेस हे असंच होणार.
कुठल्याही मोटरमध्ये हे असं व्हायलाच पाहिजे. जे रोटर स्पीड आहे ती कमी झाली, रोटर स्पीड जर कमी झाली तर रिलेटिव्ह स्पीड काय झाली, इन्क्रीज झाली. रोटर मागे गेला ना, एनआर कमी झाला, एनएस मायनस एनआर काय झाला, वाढला. एनएस तेवढाच होता, एनएस मायनस रिलेटिव्ह स्पीड झाली, इन्क्रीज झाली. मला एक सांगा, जर रिलेटिव्ह स्पीड इन्क्रीज झाली तर ईएमएफ इंड्यूस जो आहे तो रोटर साइडला होता तो काय होणार आहे, इन्क्रीज होईल. ईएमएफ इंड्यूस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिलेटिव्ह स्पीड. ईएमएफ इंड्यूस जर इन्क्रीज झाला तर करंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. करंट जर इन्क्रीज झाला तर या ठिकाणी तुमचा जो टॉर्क आहे, जो तुम्ही ड्रायव्हिंग टॉर्क म्हणता और ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क म्हटलं तरी चालेल, तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. किती इन्क्रीज होणार, जेव्हा हे आणि हे किती वाढणार, खूप वाढणार का नाही, खूप वाढणार का नाही, कंटिन्यूअस वाढत जाणार असं होणार नाही. तो किती वाढेल, तो हा वाढेल जेवढी याला गरज आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क इज इक्वल टू जो आहे तुमचा लोड टॉर्क होऊन जाणार, इथपर्यंत तो वाढेल. याला म्हणतो आपण तो काय आहे, एका जे आहे इक्विलिब्रियम पॉइंट वर येऊन जाणार. दोन्ही टॉर्क मॅच झाले, आता त्या स्पीडवर तो फिरेल, त्या स्पीडवर तो फिरेल. पहा काय, हा टॉर्क वाढला तर रोटरची स्पीड काय झाली, कमी. रोटरची स्पीड कमी झाली, रिलेटिव्ह स्पीड काय झाली, इन्क्रीज. रिलेटिव्ह स्पीड जर इन्क्रीज झाली तर या ठिकाणी तुमचा जो ईएमएफ इंड्यूस आहे, ईएमएफ इंड्यूस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिलेटिव्ह स्पीड. इथे काय झाला, ईएमएफ इंड्यूस वाढला. ईएमएफ इंड्यूस वाढला तर तुमचा करंट वाढला, करंट वाढला तर काय झालं, तुमचा टॉर्क वाढला. किती वाढेल, जेवढा तुमच्या लोड टॉर्क, जेवढा एखादा पर्सन बसवत आहे, एक पर्सन जर सायकलवर बसवला त्याला पुढे नेण्यासाठी मला काय लागणार आहे, थोडासा पुश लागेल. आधी कमी लागत होता, आता थोडा जास्त लागेल. तेवढा पुश आला, मग त्याच्यानंतर आपण आणखीन पुश वाढवतो का, नाही, आपण आणखीन पुश वाढवत नाही, पण तेवढाच वाढवतो. आता मला एक सांगा, मी आणखीन लोड वाढवतो, लोड वाढवला तर काय होणार आहे, इथे बघा, इकडनं जसा लोड वाढेल तुमचा जो मोटरचा टॉर्क आहे तो पण काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. तो काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. टॉर्क कंटिन्युअसली इन्क्रीज होत चालतो. आता हा पोहोचेल याच्या हायेस्ट पॉसिबल व्हॅल्यू आहे. टॉर्क कंटिन्युअसली काय, जसा जसा तुम्ही लोड वाढवाल स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. स्पीड कमी झाली, पण स्पीड खूप कमी झाली का, पहा स्पीड खूप कमी झाली का, नाही. या ठिकाणी बघा, ही जी स्पीड आहे ही ना नियर टू सिंक्रोनस स्पीड आहे. खूप जास्त ना, खूपच जास्त ड्रूप नाही झाली स्पीड. ठीक आहे, थोडंसं या डायग्राम मध्ये तुम्हाला बीपी वाटत असेल, मी ड्रॉ करताना थोडा रॉंग झाला. या ठिकाणी एक बघा की हा जो पॉइंट मिळतो, हा जो पॉइंट असतो ना, हा नियर टू सिंक्रोनस स्पीड मिळतो. खूप जास्त स्पीड ड्रॉप नाही होत. जर 1500 आरपीएम ची सिंक्रोनस स्पीड असेल तर 1420 1430 पर्यंत तुम्हाला हा मॅक्सिमम टॉर्कचा पॉइंट मिळून जातो. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला काय मिळालं, हा पॉइंट कोणता आहे, हा तो पॉइंट आहे जिथे R2 इज इक्वल्स टू काय झाला, Sx20. Sx20 काय होता, कमी कमी होत होता, खूप जास्त होता तो काय होता, कमी कमी होत होता. तो कमी कमी तिथे काय आला, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आला की जिथे R2 आणि X20 को राहिले हे इंटरसेक्ट होऊ राहिले. या ठिकाणी तुम्हाला मिळाला आपला मॅक्सिमम टॉर्क. या ठिकाणी काय मिळाला, तुम्हाला काय मिळाला, मॅक्सिमम टॉर्क, ज्याला तुम्ही म्हणता पुल आउट टॉर्क और ज्याला तुम्ही काय म्हणता ब्रेकडाऊन टॉर्क. और ज्याला काय म्हणता तुम्ही, तो काय राहतो तुमचा ब्रेकडाऊन टॉर्क राहतो. हा टॉर्क जो राहतो हा राहतो 3 to 5 टाइम्स, हा राहतो 3 to 5 टाइम्स ऑफ फुल लोड टॉर्क. म्हणजे हा किती राहणार आहे, 300 ते 500%. जेवढा फुल लोड टॉर्कच्या वेळेस तुम्ही इथे जर स्पीड बघत असेल तर स्पीड नियर टू सिंक्रोनस स्पीडच आहे. जी फुल लोड स्लिप पॉसिबल आहे ती आहे 3 to 5%. जी इंडक्शन मोटरची जी फुल लोड स्लिप राहते ती किती राहते, 3 to 5% राहते. फुल लोड म्हणजे तुमचा रेटेड टॉर्क. ठीक आहे, तुम्हाला दिलं राहते, मोटरवर दिलं राहते की किती न्यूटन मीटर आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलं राहते किती न्यूटन मीटरचा तो टॉर्क प्रोड्यूस करू शकतो. तो कोणता राहते, तुमचा रेटेड टॉर्क. आता तुम्ही वाढवू शकता. आता हे असं पॉसिबल आहे का की याच्या फर्दर जर मी लोडिंग वाढवलं, याच्या फर्दर जर मी मेकॅनिकल लोड वाढवलं, हे तर झालं, हे वाढत गेलं, हे मॅच झालं, हे हायेस्ट पॉइंट पर्यंत तुम्ही वाढवत गेले. सिक्वेन्स शेवटी हाच होणार आहे. सिक्वेन्स काय होणार आहे, शेवटी काय होणार आहे, हाच होणार आहे. आता बघा, या ठिकाणी जर सिक्वेन्स हा होतोय तर या सिच्युएशनला बघायचं याच्यानंतर. आता याच्यानंतर तुम्ही लोड वाढवा बरं, लोड वाढवला तर काय होणार, स्पीड काय होणार, कमी.
स्पीड ही कमी झाली, तुमचा टॉर्क ही काय झाला, कमी झाला. म्हणजे काय झालं, सायकलवर अजून दोघं तिघं बनवले, आता ना माझ्याकडनं ना होत नाहीये, माझ्याकडनं होतच नाहीये, स्पीड कमी झाली. मला सांगा, जर लोड वाढवला तर काय होणार आहे याच्यावरती, आणखी लोड वाढवला तर स्पीड काय होणार, कमी. स्पीड कमी झाली म्हणजे तुम्ही काय केलं, 1% बसवला. आता काय झालं, तुमच्याकडनं होतच नाहीये, तर तुमचा जो टॉर्क आहे तो सफिशियंट आहे का, त्याला पुढे न्यायला नाही. तुमचा टॉर्क काय झाला, कमी झाला. टॉर्क कमी झाला, स्पीड अजून कमी झाली. ठीक आहे, लोड तेवढाच केला, थोडंसंही लोड वाढवला याच्यावर, थोडासा लोड वाढवला. मी म्हटलं की 100 न्यूटन मीटरच्या लोडवर तुम्हाला काय मिळाला, हा तुमचा मॅक्सिमम टॉर्क होता. तुम्ही काय केलं, तुम्ही 105 केलं. ठीक आहे, तुम्ही काय केलं, तुम्ही ना असं होतं की तुमची कपॅसिटी होती, तुम्ही सायकलवर 3 जण फिरू शकत होते. आता तुम्ही काय केलं, त्याच्यावर बसवला 4था जण. काय होणार आहे, तुमच्याकडनं पुढे नेऊ शकणार आहे का तुम्ही, नाही, पुढे नाही नेऊ शकणार. पुढे नाही नेऊ शकणार म्हणजे काय होणार आहे, तुमचा टॉर्क काय होणार आहे या ठिकाणी, तुमचा टॉर्क काय होणार आहे, कमी. जो तुमचा टॉर्क आहे तो काय होणार आहे, कमी. स्पीड होणार आहे कमी. स्पीड कमी झाली तर टॉर्क अजून कमी झाला. हे आणखीन कमी होत गेलं, हे तर पॉसिबल नाही, हा रिजन पॉसिबल नाही. याला म्हणत असतो आपण, हा असते तुमचा अनस्टेबल रिजन. ज्या रिजन मध्ये हे फॉलो नाही होत, की लोड वाढला तर स्पीड कमी होते, रिलेटिव्ह स्पीड वाढते, ईएमएफ इंड्यूस वाढते, इथे काय होते, करंट इन्क्रीज होते, टॉर्क इन्क्रीज होते, ते या ठिकाणी फॉलो नाही होते. इंडक्शन मोटरची कपॅसिटी हायेस्ट टॉर्क तेवढा प्रोड्यूस करू शकते, त्याच्यावरती लोड वाढवणार तर काय होणार आहे, टॉर्क काय होणार आहे, कमी होत जाणार. पॉसिबलच नाही त्याच्याकडे, त्याला ड्राईव्ह करतो, तो काय करेल, स्पीड अजून कमी करेल. स्पीड कमी करता तुम्ही काय होणार आहे, तुम्ही चालू सायकलमध्ये 3-4 जण बसवून राहिले, सरळ काय होणार आहे, हळूहळू स्पीड कमी होऊन जाणार, तुम्ही त्याला चालू असू शकणार, तुमची मोटर जाऊन जाणार आहे स्टॉप. अशा वेळेस पॉसिबल असते. तुम्ही काय करा, तुम्ही ना एक एक्सपेरिमेंट करा घरी. आपल्या घरी पण सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे, फॅनच्या रोटरला हात लावून ठेवा आणि ऑन करा. ठीक आहे, जे ब्लेड झालेला हात लावून ठेवा, तुम्ही काय करा, फॅन ऑन करा. तुम्हाला काय दिसेल माहिती आहे का, तुम्ही 5 मिनिटं ठेवा, असं तुमची मोटर बंद झालेली दिसेल. का बरं, कारण जर तुम्ही लोड वाढवला, तुम्ही सप्लाय दिलेला आहे, जर मेकॅनिकल पॉवर डेव्हलपच नाही होत आहे, तर पूर्ण जो सप्लाय तो जाणार कोणाला, कॉपर लॉसेसला. जर कॉपर लॉसेसला जाणार तर त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे, हीट प्रोड्यूस होणार. जर हीट प्रोड्यूस झाली, ते काय करेल, डॅमेज करेल तुमच्या इन्सुलेशनला. तुमचे वाइंडिंग काय होणार, हे बर्न होणार. कोणती वाइंडिंग बर्न होणार, स्टेटर वाइंडिंग बर्न होणार. कोणती वाइंडिंग बंद होणार, नेहमी स्टेटर वाइंडिंग. रोटर मध्ये स्क्वेरल गेज असेल तर वाइंडिंग बंद तरी होणार का, नाही. तर हे आपल्याला कळते की हे होत काय. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण अनस्टेबल रिजन. आणि हा जो रिजन आहे, ज्या रिजन मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या, हा तुमचा स्टेबल रिजन. स्टेबल रिजन कुठून कुठपर्यंत असतो, स्टेबल रिजन असतो मॅक्सिमम टॉर्क पासून तुमच्या सिंक्रोनस स्पीड पर्यंतचा जो रिजन आहे, त्याला आपण म्हणत असतो स्टेबल रिजन. जनरली मोटर्सला काय करत असतो आपण, मोटर्सला जे आहे स्टेबल रिजनवरच काय करतो, ऑपरेट करतो. ठीक आहे, स्टेबल रिजनवरच काय करतो, त्याला काय करतो, इथे ऑपरेट करतो, या रिजनमध्येच त्याला काय करतो, ऑपरेट करतो. आता याच्यामध्ये आपण बघू की जर तुम्ही काही पॅरामीटर चेंजेस केले, तर इथे या कॅरेक्टरिस्टिक्सवर काय फरक